आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलसाठी मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गेल्या 2 दिवसात राजकीय हालचाली वाढल्यात. ते आमदार होण्यासाठी महाराष्ट्रात आता 10 आमदार होणार आहेत पुढच्या आठवड्यात, साधारणतः 2 मे रोजी. त्यामुळे आता अनेकांना 300-400 पेक्षा अधिक नेत्यांना आमदार होण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. फिल्डिंग लागलेली आहे. जागा फक्त 10 आहेत. इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीत सुद्धा आमदार होण्यासाठी मोठी फिल्डिंग अनेकांनी लावली आहे. महाविकास आघाडीकडे फारशी संधी नाही. फक्त एकच जागा या महाविकास आघाडीला मिळेल आणि ती जागा शिवसेना उबाटा गटाला मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळं ते सुद्धा स्वतः माजी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे यांनाच ती संधी मिळेल असं एकूण चर्चा आहे. त्यांनी नकार दिला तरच 3 नावं सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये माजी आमदार वैभव नाईक, सुषमा अंधारे ज्या उपनेते आहेत पक्षाच्या, आणि अंबादास दानवे या तिघापैकी एकाला ही संधी मिळेल. पण कधी तर उद्धव ठाकरे यांनी नकार दिला तर सध्या तरी उद्धव ठाकरे यांचंच नाव पुढं आहे. आपण बघूया आता भाजपच्या वतीनं कोण नेमका आमदार होणार. साधारणतः 6 आमदार हे भाजपचे होणार हे नक्की आहे. त्यातले 1 जागा प्रज्ञा सातव ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासाठी राखूनच ठेवलं आहे. त्यामुळं प्रज्ञा सातव या आमदार असणार 6 पैकी 1 हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे आता 5 पैकी कुणाला संधी मिळणार. सध्या तरी भाजप 2 महिलांना आमदार म्हणून संधी देणार अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव आता दुसरं कोण महिला या पदासाठी निश्चित करणार भाजप याची उत्सुकता नक्की आहे. सध्या अनेक नावं 10 ते 12 नावं आहेत. त्यापैकी 5 जणांना संधी मिळेल अशी शक्यता आहे. पण भाजपनं गेल्या काही निवडणुकीत धक्कादायक चेहरे जी चर्चेतच नसतात अशा चेहऱ्यांना संधी देत अनेकांना धक्का दिलेला आपण राज्यसभा निवडणूक बघितली. 2 धक्कादायक चेहऱ्यांना त्यांनी खासदार केलं. तोच धक्का यावेळी सुद्धा निश्चितपणे भाजप देणार. ऐनवेळी 1 किंवा 2 नावं अशी आणणार की ती नावं चर्चेतच नसणार आणि त्यांना लॉटरी लागणार. सध्या तरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव आहे, जे माजी खासदार आहेत, माढ्यामधून निवडून आले होते, त्यांचं नाव आहे. याशिवाय राम सातपुते, सोलापूर जिल्ह्यातील राम सातपुते यांना किंवा प्रशांत परिचारक या दोघांपैकी एकाला सोलापूर जिल्ह्यातून संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्या दृष्टीनं फिल्डिंग लागलेली आहे. दादाराव केचे, संजय भेंडे, अर्चना पाटील चाकूरकर यांच्याशिवाय संदीप जोशी, दयाशंकर तिवारी अशी काही नावंही चर्चेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काही नावं अचानक पुढे आल्या. त्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. पण दुसरीकडे ब्रह्मानंद पडळकर यांचंही नाव चर्चेत आहे. सांगली जिल्ह्याला संधी द्यायचा निर्णय झाला तर माधव देशपांडे हे सुद्धा एक नाव पुढं येऊ शकतं. त्यामुळं कोल्हापुरात गेले 5 वर्षे ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या सुरेश हाळवणकर यांना संधी मिळणार का, भाजप त्यांना संधी देणार का, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जे सुरेश हाळवणकर, देशपांडे, ब्रह्मानंद पडळकर याशिवाय अन्य काही नावं चर्चेत आहेत. बघूया आता भाजप नेमकं कोणाला संधी देणार. शिवसेनेच्या वतीनं अचानक गेल्या 2 दिवसात बच्चू कडू यांचं नाव पुढं आलेलं आहे. तशी तयारी सुरू झाल्या, संपर्क सुरू झालाय. 2 जागा शिवसेनेला मिळणार आहेत. त्यातलं 1 जर बच्चू कडू यांचं नाव निश्चित झालं तर दुसऱ्या जागेसाठी कोण, तिथेही नावं प्रचंड आहेत, भरपूर आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. नीलम गोरे हे नाव पहिल्यांदा येईल. त्यानंतर शीतल म्हात्रे यांचंही नाव चर्चेत आहे. याचबरोबर शायना यांशी आहेत, दीपक सावंत आहेत, किरण पावसकर, रवींद्र फाटक अशी काही नावं निश्चितपणे या चर्चेत आहेत. त्यामुळे या सगळ्यांपैकी दोघांना
शिवसेनेच्या वतीनं संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त एकाला संधी मिळणार आहे. आता हा एक नशीबवान कोण? त्यामध्ये दीपक मानकर यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे, जे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत. याशिवाय सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, संजय दौंड, झिशान सिद्दीकी, उमेश पाटील अशी काही नावं चर्चेत आहेत. राजेश पाटील माजी आमदार कोल्हापूरचे, त्यांचंही नाव सध्या चर्चेत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याची उत्सुकता आहे. जवळजवळ 10 आमदार होणार आहेत, त्यातले एक आमदार हे प्रज्ञा सातव हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे 9 मध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता नक्की आहे. कारण उद्यापासून 23 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 2 मे रोजी मतदान आहे. मतदान होण्याची शक्यता कमी आहे, कारण ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. एक जागा महाविकास आघाडीला आणि उर्वरित सगळ्या जागा या महायुतीला मिळणार आणि तशीच चर्चा होऊन ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे बघूया आता या बिनविरोध निवडणुकीत थेट आमदार कोण होणार, कोणाला लॉटरी लागणार, कोणाची नावे धक्कादायक म्हणून अचानक समोर येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाच्या नावावर फुली मारली जाणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण अनेक नावं चर्चेत असली तरी काहींच्या नावावर मोठी फुली लागणार. आता हे कमनशिबी कोण हे सुद्धा लक्षात येईल. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.